आज आपण प्रोटीन पावडर कशी बनवायची ते पाहूया. तर पाव वाटी मी घेतलेले आहेत सोयाबीन, त्याच्यानंतर काजू 1 वाटी, बदाम 1 वाटी, मखाना घेतला आहे, खारीक घेतलेली आहे 200 ग्राम, 200 ग्राम मी चणे घेतलेले आहेत, खडीसाखर आणि मगज. आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मगज पहिल्यांदा चांगली भाजून घ्यायची आणि काजू बदाम फक्त थोडे 5 मिनिटासाठी भाजून घ्यायचे, जास्त भाजायचे नाही आहेत. त्याच्यानंतर मखाना चांगला भाजून घ्यायचा आहे आणि शेवटी याच्यामध्ये जी सोयाबीन घेतलेली आहे ती अगदी कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सोयाबीन चांगलं भाजायचं आहे. आता गॅस बंद करून याच्यामध्ये बडीशेप आणि वेलची भाजून घ्यायची आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे. खारीक मी फोडून घेतली पहिल्यांदा, नंतर कापली आणि उन्हात सुकवून घेतली. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोयाबीन आणि बडीशेप वाटून घ्यायची आहे. चांगली बारीक वाटायची आणि चाळणीने चाळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ड्रायफ्रूट सगळे बारीक वाटून घ्यायचे आहेत आणि चाळून घ्यायचे आहेत. शेवटची जी भरड राहील ती मिक्सरमध्ये बारीक करून तशीच टाकून द्यायची आहे. आता सगळं आपले ड्रायफ्रूट वाटून झालेले आहेत. आता चांगलं मिक्स करायचं आहे आणि याच्यामध्ये 1 चमचाभर सुंठ पावडर टाकायची. सुंठ पावडर पोटासाठी चांगली असते, म्हणून सुंठ पावडर आवर्जून टाका. आणि नंतर काचेच्या बरणीत व्यवस्थित भरून ठेवायचं आहे. ज्यांना खूप थकवा येत असेल, शरीरामधले प्रोटीन कमी झाले असेल, त्यांनी अशी प्रोटीन पावडर दुधामध्ये टाकून प्या.